नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. नाद करतोय काय, यायलाच लागतंय, ही वाक्य सध्या लहान मोठ्यांच्या ओठावर आहेत. कारण आहे हॉटेल भाग्यश्री. 17 कापली 10 शिजायला घातलीत, ओरिजिनल ढवारा मटन थाई असे डायलॉग मारून प्रसिद्ध झालेले हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचं अपहरण करून बेदम मारहाण झाल्याच्या बातम्या वाऱ्याच्या वेगात पसरल्या. मात्र या बातम्या खऱ्या आहेत की निव्वळ स्टंटबाजी, असा प्रश्न नेटकऱ्यांकडून विचारला जातोय. नेमकं हे सगळं प्रकरण काय, पाहूयात. धाराशिव मधील प्रसिद्ध हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला मारहाण झाल्याचं समोर आल्यानं एकच खळबळ उडाली. बुधवारी सायंकाळी हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांना फोटो काढण्याच्या बहाण्यानं काही लोकांनी कारमध्ये बसवलं. याच कारमधून त्यांचं अपहरण करण्यात आलं. त्यांना बेदम मारहाण करून 5 किलोमीटर दूरवर असलेल्या एका पुलाजवळ फेकून देण्यात आलं. या दरम्यान गाडीत असताना त्यांच्या डोक्याला पिस्तूल लावल्याचा दावाही त्यांनी केलाय. हा सर्व प्रकार त्यांनी स्वतः व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलाय. तर काय प्रकार घडलाय? नाही हॉटेलवर जेव्हा आलेले होते माणसं, त्यांनी मला फोटो मागितला. मग मी असा काचत फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली. पुण्यात गेले, त्यांनी लगेच गेअर टाकले. 140 स्पीडनं गाडी पळवून नेली. मला तिथं बुकी घातली. पुन्हा काय झालं? त्वरेच्याला ती म्हणायची मारायचे देशात, ह्याला मारून टाकू म्हणायचे. याच्या हात जवळ फुटत नाहीत आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणतो. ती ड्रायव्हर म्हणायला जामखेड बसून यायचं, तिथं पुलात फेकून द्यायचं म्हणजे याला मारून टाकायचं. किती वाजता घडला प्रकार? 6:15 7:30च्या मध्ये. कोण ओळखीचे होते का तुमचे? काय नाही ना, ओळखीचे नाहीत ना, काय नाही. 15 दिवसात दुसरी घटना. मला धमकीचा फोन यायची एक, आणि इतर रिअर मध्ये उचलून नेलं 5 किलोमीटर सिद्धेश्वरच्या पूल जे आहे आपला वडगावचा, त्याच्यावर नेट फेकून दिलेला आहे मला. हा प्रकार समोर येताच राज्यात एकच खळबळ उडाली. नाद करतोय काय, यायलाच लागतंय, असं म्हणत अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला सहानुभूती मिळाली. व्यवसायात उभारी घेत असलेल्या मराठी माणसाला जाणून बुजून रोखण्याचा प्रयत्न केला जातोय, अशा कमेंट सोशल मीडियावर यायला लागल्या. अनेक स्थानिक माध्यमांनी नागेश मडके यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांचे रुग्णालयात उपचार घेत असतानाचे व्हिडिओही व्हायरल झाले. मात्र इतकं सगळं होऊनही या प्रकरणात अजूनही FIR दाखल झालेली नाही. 3 दिवस होऊन गेले तरीही पोलीस दखल घेत नसल्यानं मडके आणि त्यांच्या कुटुंबियानं पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलन केलं. आज तर थेट आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला. तरीही पोलीस तक्रार झालीच नाही. दुसरीकडे हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला मिळत असलेली सहानुभूती देखील कमी झाली आणि मालकाकडून स्टंटबाजी केली जात असल्याची टीकाही होऊ लागली. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाबरोबर 3 ते 4 बॉडीगार्ड असतात. तरीही सायंकाळी वर्दळीच्या वेळी त्यांचं अपहरण कसं झालं? अपहरण करून ज्या ठिकाणी त्यांना फेकण्यात आलं ते ठिकाण केवळ 2.5 ते 3.25 किलोमीटर लांब आहे. मग आपल्याला 5 किलोमीटर लांब फेकल्याचा दावा त्यांनी का केला? अपहरण करून फेकण्यापर्यंतच्या मार्गातील कुठल्या CCTV मध्ये हा प्रकार कैद कसा झाला नाही? जर मारहाण करून गाडीतून फेकून देण्यात आलं तर त्यांना इतकी किरकोळ दुखापत कशी झाली? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. अर्थात हे प्रश्न नेटकऱ्यांबरोबरच संपूर्ण महाराष्ट्राला पडलेत. तर दुसरीकडे नागेश मडके यांच्या जबाबात वारंवार विसंगती आढळत असल्यानं त्यांनी अपहरणाचा बनाव रचल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्याचबरोबर श्रावण महिना चालू झाल्यानं नॉनव्हेज खाणाऱ्यांची संख्या झपाट्यानं कमी होते आणि त्यामुळेच आपल्या हॉटेलची क्रेज कमी होऊ नये म्हणून चर्चेत राहण्यासाठी ही स्टंटबाजी केली जात असल्याचा आरोपही केला जातोय. याचमुळे कदाचित पोलिसांनी 3 दिवस उलटूनही या प्रकरणातील FIR अजूनही दाखल करून घेतलेली नाही. हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांनी स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याची टीका त्यांच्यावरती होतीये. मात्र हा बनाव रचण्यामागे नेमकं कारण काय असू शकतं? जर आपण असं समजलं की हा बनाव त्यांनी रचलाय, तर मग का रचलाय? तर त्यामागचं कारण म्हणजे त्यांना बंदुकीचा परवाना हवाय. पोलिसांकडून अनेकदा बंदुकीचे परवाने दिले जात नाहीत आणि गेल्या काही वर्षांमधला रेकॉर्ड जर आपण पाहिला, अनेकदा काही नेते, सामाजिक कार्यकर्ते किंवा अशा पद्धतीचे व्यावसायिकांकडून अनेकदा बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी स्वतःवरती हल्ले घडवून आणणं किंवा मग स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचण्याची अनेक प्रकरणं याआधी सुद्धा घडलेली आहेत. त्यामुळे हे प्रकरण कदाचित तसंच असू शकतं अशी शंका सुद्धा कुठेतरी उपस्थित होताना पाहायला मिळते. दुसरीकडे आपण बघतोय की ज्या नेटकऱ्यांनी याच हॉटेल भाग्यश्रीला प्रचंड प्रेम दिलं, व्हिडिओ व्हायरल केले आणि इतकी सगळी प्रसिद्धी मिळवून दिली, त्याच नेटकऱ्यांकडून हॉटेल भाग्यश्रीच्या मालकांच्या या सगळ्या बनावावरती कुठेतरी टीका सुद्धा केली जाते. हा सगळा बनाव असल्याचं नेटकऱ्यांचंच म्हणणं असल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे असंही म्हटलं जात आहे की श्रावण महिना चालू झाला आणि मग श्रावणामध्ये जो काही बिझनेस
अजूनच कमी होईल त्यासाठी स्टंटबाजी म्हणून हे सगळं केलं जात आहे असे अनेक आरोप त्यांच्यावरती खरं तर केले जात आहेत. आता या आरोपांमध्ये नेमकं काय तथ्य आहे, सत्यता किती आहे हे पडताळण्याचं काम जरी तपास यंत्रणांचं असलं तरी सुद्धा या सगळ्यामुळे हॉटेल भाग्यश्री हे पुन्हा एकदा चर्चेत आलेलं पाहायला मिळते आणि अजूनही या प्रकरणामधली FIR झाली नसल्यामुळे आणि पोलिसांकडून कुठलंही अधिकृत स्टेटमेंटही आलं नसल्यामुळे हा प्रकार नेमका काय आहे, खरंच अपहरण आहे, बनाव आहे की नेमकी स्टंटबाजी आहे याविषयी अजूनही शंका उपस्थित होत आहेत. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.